वैष्णवीच्या बाळाची हेळसांड करणारा निलेश चव्हाण अजूनही फरारच आहे। निलेश चव्हाणनं कसपटे कुटुंबाला बंदुकीचा धाक दाखवला होता। निलेश चव्हाणचा बंदुकीचा परवाना आता रद्द होणार आहे। निलेश चव्हाण विरोधात लुकआउट नोटीस देखील जारी करण्यात आली आहे। कसपटे कुटुंबाला बंदुकीचा धाक दाखवणारा निलेश चव्हाण अजूनही फरार आहे। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात निलेश चव्हाणवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचं 9 महिन्यांचं बाळ निलेश चव्हाण यानं स्वतःकडे ठेवलं होतं। कसपटे कुटुंब जेव्हा मुलाच्या शोधासाठी निलेश चव्हाणच्या घरी पोहोचलं तेव्हा निलेश चव्हाणनं कसपटे कुटुंबाला बंदुकीचा धाक दाखवत धमकावलं होतं। बाळाच्या सुरक्षेला धोका निर्माण केल्याप्रकरणी निलेश चव्हाणवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। निलेश चव्हाणकडे बाळ असताना बाळाची हेळसांड झाली अशी तक्रार कसपटे कुटुंबियांनी केली आहे। यावरून आता बावधन पोलिसांनी गुन्ह्यातील कलमांमध्ये वाढ केली आहे। निलेश चव्हाणच्या घरातनं पुणे पोलिसांनी लॅपटॉपही जप्त केलाय। निलेश चव्हाण हा देशाबाहेर पळून जाऊ नये यासाठी त्याच्या विरोधात लुकआउट नोटीसही जारी करण्यात आली आहे। निलेश चव्हाणच्या बंदुकीचा परवाना रद्द करण्याचाही प्रस्ताव पाठवण्यात आलाय। चालू गुन्ह्याच्या तपासात निलेश चव्हाणला पाहिजे आरोपी म्हणून दाखवले तेव्हापासून तो फरार आहे। तो हवाई मार्गे इकडे तिकडे जाऊ नये त्याच्यासाठी आपण लुकआउट नोटीसचा प्रस्ताव पाठवलेला आहे। त्याच्यामुळे आपल्याला तो कुठे जरी एअरपोर्टला इन झाला तर त्याची आपल्याला अलर्ट येणार आहे।